हॅलो गाईज, तर रात्रीचे 11 वाजलेत आणि मी माझा व्लॉग स्टार्ट करते कारण की इथं आंबा थोडासा किडलेला निघालेला आहे, पण त्याला आम्ही जसं साईडून कट करून घेतलेला आहे. पण खायला खूप भारी आणि पावसाळ्याचा महिना आहे, तर आंब्याचा थोडासा असाच प्रॉब्लेम येणार आहे. पण आंबे आवडतात तर काय करणार, त्याच्यासाठी थोडंसं सॅक्रिफाईस करावंच लागते. मध्ये काही सुटू शकतो, पण मँगो खूप भारी वाटतं. म्हणजे मला असं वाटतं या जगात सर्वांचा फेवरेट फ्रूट मँगोच आहे. खूप थोडा आंबट, थोडा गोड, थोडं कच्च, खूप छान वाटतं. आणि माझ्या आईचं फेवरेट आहे तोतापुरी आंबे. माझ्या मुलींचे पण फेवरेट आहेत मँगोज. माझा पाइनएप्पल आहे. आप पैसे वाले हो, आप के महंगे महंगे शौक है. पण आंबा महाग येते ना. पाइनएप्पल महंगा है. मँगो कुकी कसा आहे मँगो? यावाल्या आंब्यासोबत तर हे पण चांगलं वाटतं. कुकी कुकी मँगो कसा आहे? वा 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 वा. ते नको करू. गिनी कसा आहे मँगो? जेव्हा पण तुम्ही असे कलरचे मँगो आले ना, हे नमक आणि मिरचीवाला 50-50 टाका, मस्त बनणार. हे मिक्स करून खावा. बघितलं का? कमेंट मध्ये सांगा. हे ते मनी प्लांट आहे जे मी चोरून आणले होते. यांना मी 2-4 डब्यांमध्ये असे लावलेले आहेत. आता खरंच खूप आतुरतेने वाट बघते की हे कधी ग्रो होतील यार, आणि कधी मस्त अशी ग्रीन ग्रीन माझी गॅलरी दिसणार. सकाळी सकाळी त्यांची पूजा चालली आहे आणि मी चालली माझी कामावर यायला. सो हे एव्हरीवन, आज परत आपण कामावर आहे. काम पडलंय, तुम्हाला काम दाखवते मी. सर्वात आधी बघा किती काम. सो गाईज, ह्या सर्व औषधी आलेले आहेत आणि हे मला आता जागेवर ठेवायचे. कामावर आहे, एकटी आहे, म्हणून म्हटलं 2 शब्द तुमच्यासोबत बोलू. ऍक्च्युली काय होते, ज्या वेळेस माझ्या आतमध्ये खूप काही चालत असते की मला हे बोलायचं, हे बोलायचं, हे बोलायचंय, पण जोपर्यंत तो प्रॉपर मनातून गोष्ट येत नाही ना, तोपर्यंत ती दुसऱ्याच्या मनापर्यंत पोचत नाही, हे मला माहिती आहे. सो मी काय करते की मी बोलेल 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 असं करते आणि मी विसरून जाते. सो मी आता जस्ट माझ्या मनात काहीतरी चाललं होतं, तर मी कॅमेरा ऑन केलाय आणि म्हटलं चला आता तुमच्यासोबत बोलते. सो थोडा वेळ आधी एक कस्टमर आलता, जेव्हा आमचे सर बाहेर उभे होते आणि मी आतल्या साईडला होती. सो काय स्टोरेज फुल झाला होता, सो थोडे आयटम डिलीट केले. तर स्टोरेज फुल व्हायच्या आधी मी बोलून घेते. सो हा व्हिडिओ कधी ना कधी त्या लोकांपर्यंत पोहोचणारच जे माझ्यावर आता हसून गेलेले. सो मला हे म्हणायचं आहे, तर मी त्या कस्टमरला मेडिसिन दिली आणि त्यांनी घेतले 30 रुपयाची औषध. त्या 30 नाही 40. माणसांची जी मेंटॅलिटी असते ना, ती मी तुम्हाला सांगते. सर बाहेर होते, तर त्यांनी ते पैसे त्यांच्या हातात दिले. तर दुसऱ्या पोराने काय सांगितलं त्याला की भाई तिला दे, ती आतमध्ये आहे. तर त्यांनी काय उत्तर दिलं की मालक आहे. म्हणजे मालक आहे म्हणजे तर मी काय आतमध्ये पैसे ढापायला नाही बसलेली आहे, मी पण त्या गल्ल्यातच पैसे टाकणार आहे. आणि मी इथं कुठल्या मालकाची जागा घ्यायला नाही आली, मी माझं काम करायला आली आहे. माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे. कारण मला खूप म्हणजे हर्ट फील झालं, कारण की एवढ्या वर्षाच्या नोकरीनंतर पण जर ह्याच लोकल एरियाचे लोक असं बिहेव करू शकतात ना, सो गाईज, समजलं का मला? सो हीच गोष्ट आहे, मला खरंच नाही आवडलं आणि मला खरंच हर्ट फील झालं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. अशा गोष्टी जेव्हा माझ्यासोबत होतात ना, त्यावेळेस मग मला एक रियालिटी चेक भेटते की खरंच लोकांसोबत जास्त कधीच रिलेशन बनवायचे नसतात, कारण की लोक फक्त तुम्हाला हर्ट करण्यासाठी असतात.
ते कधीच मनापासून तुमच्यासोबत राहणार नाही आणि कधीच तुम्हाला मनाने साथ देणार नाही. आणि हे असे लोक जेव्हा मला हर्ट करतात ना, त्यावेळेस मला माझी जागा लक्षात येते. की मला एक म्हणायचंय की जेव्हा पण मी माझ्या लाईफमध्ये पुढं वाढेल ना, मी कधीच माझी लायकी विसरणार नाही. कारण माझ्या आईने नेहमी मला एकच गोष्ट शिकवलेली आहे की बेटा, गर्वाचे घर नेहमी खालीच असते. चला गाईज, आता मला जास्त इमोशनल व्हायचं नाहीये. मी माझा व्लॉग इथंच एंड करते. आता मला लांब खेचायचं नाहीये. सो स्टे ट्यून. सो गाईज, दुपारी मी जरा जास्तच इमोशनल झाली. ॲक्च्युली मला खरंच ज्या वेळेसही असं काही गोष्ट पिंच करते ना, तर मी जास्त भावुक होऊन जाते. सो मी व्यवस्थित व्लॉग एंड नाही केला. सो तुम्हाला सांगते, जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण की तुमचा एक व्ह्यू माझ्यासाठी मोटिवेशन आहे. सो स्टे ट्यून. बाय.